मुळा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने मुळा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे। दौंड तालुक्यातील खामगाव दहिटणे भागातील जुन्या बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्याचे दिसत आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बारामतीत दुचाकी अपघातात एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर। बारामतीतील वडगाव निंबाळकर येथे घडलेल्या भीषण दुचाकी अपघाताने खिल्लारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात शुभम गोरख खिल्लारे या उच्च शिक्षित युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। वीर धरणातून पाणी सोडल्याने नीरा नदीला आला पूर। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील 2 दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत असून वीर धरण 100% भरलं आहे। त्यामुळे या वीर धरणातून 54,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सोडला जात आहे। त्यामुळे नीरा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे। नीरा शहराजवळ असलेला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारी सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला जुना ब्रिटिशकालीन पूल देखील पाण्याखाली गेलाय। चुलत भावाला संपून आत्महत्या, गंगापूर तालुक्यातील घटना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या मुद्देश वडगाव येथील 2 चुलत भावांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले। लहान चुलत भाऊ सिद्धार्थच्या खून केल्यानंतर पोलीस तपासात आपण सापडले जाऊ या भीतीने आरोपी स्वप्नील चव्हाणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली। काही दिवसांपूर्वी स्वप्नील व सिद्धार्थ या चुलत भावांमध्ये जांभळावरून किरकोळ भांडण झालं होतं। या रागातून स्वप्नीलने बिस्किट आणायला जाणाऱ्या आपल्या 12 वर्षीय चुलत भावाला संपवले होते। 18 ऑगस्ट रोजी गावातील शिवारातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला होता। जायकवाडीचा साठा 95%वर, शेतकरी सुखावले। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज 94.88% असून आवक केवळ 967 क्युसेकने सुरू होती। साठा 98%वर आल्यावर आता मुख्य दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होईल, तोही आवक बघून, असे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले। जुलैच्या पहिल्या आठवड्यात नाशिकसह वरील धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी महिनाभरात भरला। त्यामुळे 15 दिवसांपूर्वी धरणातून विसर्ग सुरू केला होता। मात्र सध्या आवक कमी झाल्याने विसर्ग बंद केला असून धरण 98% भरल्यावर विसर्ग होणार आहे। मराठवाड्यात 3,58,000 हेक्टरवरील पिके पाण्याखाली। मागील 5 दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे। 14 ते 19 ऑगस्ट कालावधीत 11 जणांचा जीव गेला आहे। सोबतच 4,38,000 शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून तब्बल 3,58,000 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत। या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला असून अजूनही सरी बरसत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त आहे। प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। जळगावच्या बोरणार येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने केला वार। कौटुंबिक भांडणातून पती पत्नीमध्ये झालेल्या वादाच्या कारणाने रागाच्या भरात पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत तिला जखमी केल्याची घटना उघड झाली आहे। या घटनेनंतर पतीने स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली। आनंदा महारू धनगर असे आत्महत्या करणाऱ्या 42 वर्षीय पतीचे नाव असून त्यांनी पत्नी रेखा धनगर या गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। वडवणी येथील 29 वर्षीय तरुणाला बायको करून देतो म्हणत आर्थिक फसवणूक। बीडच्या वडवणी तालुक्यातील एका 29 वर्षीय तरुणाला तुला बायको करून देतो म्हणत 9 जणांनी 1,70,000 रुपये घेऊन फसवणूक केली। या प्रकरणी बीडच्या वडवणी पोलिसात 9 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फसवणूक करणाऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील एकाचा तर वाशिम जिल्ह्यातील दोघांचा, जालना जिल्ह्यातील 6 जणांचा समावेश आहे। 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 6 आरोपी अद्याप फरार आहेत। अधिकचा तपास पोलिसांकडून केला जातो। पंढरपुरात चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली। मंदिरांना पाण्याचा वेढा। उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये 22,000हून अधिक क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे। चंद्रभागा नदी पात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधू संतांच्या समाधींना पाण्याने वेढा दिला आहे। आज संध्याकाळपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे।